Cancer Healer Center, a new beginning. एनआयएचं पथक पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन करणार. एनआयएचं पथक अत्याधुनिक उपकरणासह बैसरण खोऱ्यात दाखल. उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवर राफेल, जॅग्वार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग ड्रिल. आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेसवेची व्यवहार्यता तपासली. पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ. अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडले. पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू. पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जण पोलिसांच्या ताब्यात. कसून चौकशी सुरू. 10 वर्षांपूर्वी दगडफेकीत सहभागी असलेल्या तरुणांचीही चौकशी. पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले. बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासात उघड. एनआयए सूत्रांची माहिती. एनआयएकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार. पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का, अशी चर्चा सुरू. भारतानं दहशतवाद्यांविरोधात ॲक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य. पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी. पाकिस्तानला एक भूतकाळ, देशाला खूप त्रास सहन करावा लागला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोचं वक्तव्य. पाकिस्तानसोबत युद्ध सुरू करा, आम्ही सरकारसोबत. पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचं विधान. दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, संपूर्ण देश सरकारच्या सोबत. पहलगाम हल्ल्यावर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. LOCवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार. भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत 1100 कोटींचा संरक्षण करार. भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता आणखी वाढणार. राफेल लढाऊ विमानात आता ब्रह्मोस बसवण्यात येणार. सूत्रांची माहिती. ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नाही. कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रश्न. पूजा खेडकरची दिल्ली क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू. मी सहकार्याला तयार, नाव बदलल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा. पूजा खेडकरची प्रतिक्रिया. महाराष्ट्र, गुजरातसह 14 राज्यात उष्णतेची लाट धडकणार. मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता. तर नंदुरबारमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे तलावातील मासे मृत झाल्याचा अंदाज. चंद्रपुरात भीषण पाणी टंचाई. अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा. तर नाशिकच्या आंबेवाडीत तलाव आटल्यानं पाझरणाऱ्या झऱ्यातून महिलांना पाणी भरण्याची वेळ. दिल्ली NCRमध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस. अनेक भागात पाणी साचलं. हवामान विभागाकडून दिल्लीला पावसाचा रेड अलर्ट. राज्यभरात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. राजस्थानच्या संपूर्ण पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण. Cancer Healer Center, a new beginning.